नमस्कार, तेजल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत झणझणीत मसालेदार अस्सल गावरान पद्धतीचा मटण रस्सा। रस्सा परफेक्ट बनण्यासाठी योग्य मसाले कोणते वापरावे व त्यांचं प्रमाण काय हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। जर तुम्हाला ही मटणची भन्नाट रेसिपीज आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यावर घालते आहे 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद। त्यानंतर याला मिक्स करून हळद व मीठ सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि 15 ते 20 मिनिटं हे मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचंय। मटण मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी लागणार आहे 1 वाटी सुकं खोबरं, जवळपास 100 ते 150 ग्रॅम, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मोठे कांदे ज्यांना मी उभं चिरून घेतलंय। आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालून आधी खोबरं भाजून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण हे खोबरं भाजून घेऊया। खोबरं भाजताना खोबऱ्याचे काही काप जरा जास्त भाजले गेले किंवा काळसर झाले तर त्याची चव खरं तर खूप छान येते, अगदी गावरान पद्धतीची। खोबरं भाजून झालं की त्याला काढून थंड व्हायला ठेवून द्यायचं। आता त्याच कढईमध्ये अजून 1 चमचा तेल घालून मी कांदा व लसूण भाजून घेते। कांदा भाजताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा फक्त मऊ होईपर्यंत भाजला तर तो मिक्सरमधून पटकन बारीक होतो आणि रश्श्याला सुद्धा छान दाटसरपणा येतो। आता कांदा भाजून झालाय, त्याला सुद्धा काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवून देऊया। खोबरं आपलं व्यवस्थित थंड झालंय, त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया। त्यासोबतच आपल्याला 1 चमचा मीठ घालून घ्यायचंय, ज्यामुळे खोबरं व्यवस्थित आणि अगदी बारीक होतं। त्यामध्येच आता भाजलेले कांदा व लसूण घालून घेऊया आणि 1 चमचा गरम मसाला घालून ह्याला पण बारीक करून घेऊया। तर हे बघा, अगदी मस्त छान असं गावरान पद्धतीचं वाटण आपलं तयार झालं आहे। हे वाटण हवाबंद डब्यामध्ये जर ठेवलं तर अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये सहज टिकतं। आता मस्त मटण मॅरिनेट झालंय, वाटण तयार झालंय। आता मटणाला फोडणी घालून घेऊया। तर कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलंय। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालते आहे। त्यामध्येच कढीपत्ता, 1 चमचा मीठ व 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा छान सोनेरी रंगापर्यंत परतून घेतला की त्यामध्ये घालते आहे 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मटण मसाला। आता हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आणि 2 चमचे यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं। वाटण घालतानाचा जो व्हिडिओ क्लिप आहे तो करप्ट झाला, त्यामुळे मी इथे दाखवू शकले नाही, पण तुम्हाला बघून लक्षात येईलच। हे बघा, ग्रेव्हीचं मिश्रण किती छान तयार झालंय। यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालून घेऊया। आता मटण सुद्धा या मिश्रणमध्ये आपण 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचंय। मटणाला छान सगळीकडनं मसाला लागला की त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचंय। त्यासोबतच चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय। लक्षात घ्या, आपण मटण मॅरिनेट करताना सुद्धा मीठ लावून घेतलं होतं। आता कुकरचं झाकण लावून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्या आहे। कुकर थंडही झाला आहे। आपण झाकण उघडून घेऊया। वाह, बघा काय सुरेख तर्री सुटली आहे आणि सुगंधही खूप सुंदर येत आहे। एक टिप म्हणजे कुकरची शिट्टी काढताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, त्यामुळे तर्री खूप सुरेख येते। हे बघा, मटणही एकदम छान शिजलं आहे आणि रस्सा सुद्धा अगदी परफेक्ट झाला आहे। तर अशा प्रकारे तयार झाला आहे झणझणीत मसालेदार मस्त गावरान पद्धतीचा मटण रस्सा किंवा मटण करी। याला तुम्ही मस्त तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करू शकतात। त्याची सुद्धा रेसिपी हवी असेल तर तांदळाची भाकरी बाय तेजल्स किचन सर्च करा आणि नक्की व्हिडिओ बघा। आणि अशाच अजून ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पद्धतीची रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।